नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जमेल तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आज मग आपल्या पीके किचनमध्ये बनवूया आपण रसमलाई। इथे आपण सगळ्यात पहिले दूध गॅसवरती ठेवून घेतलं। दुधाला आपण एकच उकळी देऊन घेणार आहोत। इथे दूध उकळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी किमान 1 लिटरला थोडंसं कमी इतकं दूध घेतलेलं आहे। दुधाला छान उकळी आली की आपण गॅस बंद करूया। त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया। व्हिनेगर असलं तरी चालेल, इथे माझ्याकडे लिंबू होते मग लिंबाचा रस घातला। तर तुम्ही बघू शकता दुधाचं रूपांतर हे पनीरमध्ये झालेलं आहे। त्यालाच आपण दूध फाटणे किंवा विरजणे असं बोलतो। इथे आपण ते एका कॉटनच्या कपड्याने गाळून घेऊया। इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ते पनीर गाळून घेऊया। 1 लिटरला थोडंसं कमी त्याचे इतकं पनीर तयार झालं, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालून घेऊया, म्हणजे त्याच्याने काय होईल, जो आंबटपणा असेल लिंबूचा तो निघून जाईल। आता आपण ते व्यवस्थित त्याच्यातलं पाणी निथरून घेऊया आणि बांधून घेऊया। त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊया हाताने थोडं थोडं असं, आणि ते एका बाजूला ठेवून देऊया किंवा चाळणीमध्ये ठेवून देऊया। इथे मी त्या चाळणीमध्ये एका बाजूला ठेवून देत आहे। तोपर्यंत आपण इकडे रसमलाईसाठी लागणारा रसा म्हणजे इथे दूध गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली, त्याच्यानंतर केसर, केसर घातल्यानंतर अगदी थोडासा आपण केसर घातला आहे, त्याच्यामुळे थोडासा आपण केसरी कलरचा फूड कलर घालून घेतला। नंतर वेलची पावडर, हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आपल्याला याला बासुंदी किंवा खव्यासारखं आटवायचं नाही, फक्त पातळ म्हणजे फक्त रस्सा बनवून घ्यायचा। त्याच्यासाठी मध्ये मध्ये आपण मिक्स करून घेऊया। थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप घातले, तुम्ही बघू शकता छान उकळलेला आहे। आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता जे बाजूला ठेवलेलं पनीर होतं ते आपण
सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता पनीरचा गोळा हा एकदम छोटासा दिसतोय, पण त्याच्यापासून बनणाऱ्या रसमलाई किती होत्या ते बघूया। इथे आपण ते हाताने फोडून घेऊया। खूप पण एकदम कोरडं नाही करायचं किंवा खूप पण पातळ नाही ठेवायचं। आता आपण त्याला हाताने म्हणजेच तळ हाताने त्याला चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजेच ते एकदम सॉफ्ट किंवा एकदम मऊ होईल, म्हणजे त्याच्याने जी रसमलाई असते ती फुटणार नाही। किमान 10 ते 15 मिनिटं लागतात ह्या प्रोसेसला। तर फायनली आपण एक डो बनवून म्हणजेच गोळा बनवून घेतला। त्याचे आपण छोटे छोटे भाग करू। तुम्ही बघू शकता आपली पहिली रसमलाई बनवून तयार आहे। बनवताना आपण छोट्याच आकाराची बनवूया। जेव्हा ती आपण साखरेच्या पाण्यात टाकू उकळत्या पाण्यात तेव्हा ती फुगते, त्याच्यामुळे बनवताना छोट्या आकाराच्या बनवूया। इथे आपली दुसरी पण रसमलाई बनवून तयार आहे। तसंच आपण सर्व रसमलाई या बनवून घेतलेल्या आहे। इथे तर आपण साखरेचं पाणी करून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। सगळ्यात पहिले मी 1 ग्लास घातलं, नंतर थोडंसं हाफ किंवा अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे तुम्हाला गोड किंवा मिडियम आवडत असेल त्यानुसार साखर घाला। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण त्या रसमलाई बनवून घेतलेल्या आहे त्या घालून घेऊया। तुम्ही बघू शकता त्याचा आकार केवढा आहे आणि छान उकळल्यानंतर त्याचा आकार केवढा होतो। इथे आपण एक एक करून सगळ्या रसमलाई ह्या घालून घेऊया। इकडे आपण पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे बर्फ टाकतोय। तर त्याच्यामध्ये आपण काय करूया, रसमलाई घालून घेऊया थंड झाल्यानंतर। एक एक करून आपण इथे सर्व रसमलाई या थंड पाण्यामध्ये सोडून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर आपण जो रसमलाईसाठी बनवून घेतलेला रस म्हणजे दूध उकळून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूया, त्या रसमलाई सोडून घेऊया एक एक करून। तुम्ही पण रेसिपी ही घरी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला कमेंट करून सांगा। इथे आपण एक एक करून सर्व रसमलाई या रसमध्ये सोडून घेऊया। त्याच्यानंतर आपण 2-3 तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया। नंतरला आपण सर्व करूया, म्हणजेच काढून घेऊया। इथे मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडासा रसा हा घट्ट झालेला आहे। आता आपण एका छोट्याशा वाटीमध्ये रसमलाई काढून घेऊया। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, माझ्या व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, जमेल तेवढं शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण सर्व रसमलाई काढून घेतलेली आहे. तर फायनली आपली रसमलाई बनवून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती शो शायनिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदामचे काप घालून घेतलेले आहे. इथे आपलं फायनली रसमलाईचं लुक तुम्ही बघू शकता. एकदम स्वीट अशी रेसिपी आपली बनवून तयार आहे. चला तर मग भेटूया एका अशाच स्वीट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.